वाघ झाले, बिबटे झाले, आता अहिल्यानगरमध्ये येथे आढळले वुल्फ डॉग टॉकीज. मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबटे आणि माणूस यांचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील निळवंडे आणि कवठे कळमेश्वर दरम्यान माळ रानावर कोल्हे आणि कुत्रे एकत्र राहतात. विशेष म्हणजे त्यांच्या संकरणातून एक नवीन पिढी जन्माला आली आहे. निसर्गातील ही घडामोड मानवासाठी धोकादायक आहे हे नक्की. संगमनेर तालुक्यातील निळवंडे ते कवठे कळमेश्वर दरम्यान विस्तीर्ण माळ रानावर 4-5 कोल्हे व एक कुत्री आणि लाल रंगाचा कोल्हा सदृश्य प्राणी दिसून आला. त्यांच्या हालचाली मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्या. सदर घटनेची माहिती वन्यजीवचे सेवानिवृत्त अधिकारी रणाळकर, अकोले वन्यजीवचे डी पडवळे यांना देण्यात आली. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यातून काहींनी याला टॉकीज तर काहींनी याला वुल्फ डॉग असे संबोधले. मात्र महाराष्ट्रात हा प्रकार कुत्र्यांची वाढती संख्या आणि कोल्ह्यांची घटती संख्या कारणीभूत असल्याचे सांगितले. कुत्रा आणि कोल्हा यांच्या संकरातून डॉगीज जन्माला येतो. हा ब्राझीलमध्ये सापडला आहे. लांडगा आणि कोल्हा यांच्यातून वुल्फ डॉग तयार होतो. ते कोल्हा, लांडगा व कुत्रा यांच्यासारखे दिसतात. ते माणसाला घाबरत नाहीत. कुत्रा आणि लांडगा जनुकीय दृष्टीने सकारात्मक असतात. त्यामुळे आता आगामी धोका अहिल्यानगरमध्ये निर्माण होणार का, अशी स्थिती सध्या तयार झाली आहे.